नमस्कार बाळांनो, पेज नंबर 85 विषय इंग्लिश. आपल्याला पोएम आहे, कविता आहे. छानपैकी मी कविता बोलून दाखवणार आहे. तुम्हाला ती कविता पाठांतर करायची आहे. परीक्षेला कवितेच्या ओळी विचारल्या जातात. कवितेच्या ओळी आपल्याला लिहायच्या असतात. त्यामुळे छानपैकी कविता पाठांतर करा आणि स्वाध्याय ग्रुपवरती तुम्ही बोलून दाखवली तरी चालणार आहे. हरकत नाही. पाठांतर झाल्यावर स्वाध्याय ग्रुपवर टाकायची आणि दिवाळीनंतर ज्या कविता झाल्या त्या सर्वच कविता मराठी आणि इंग्रजीच्या कविता पाठांतर करायच्या आहेत. ओके बाळांनो, चला बघा. कवितेचं नाव आहे बाळांनो 85 वरती, पान नंबर 85 वरती बघा. 5 फ्लफी लिटल रॉबिन्स. बघा, फ्लफी बघा, 5 फ्लफी लिटल रॉबिन्स. आता फ्लफी याचा अर्थ काय होत असेल? गुबगुबीत. फ्लफी याचा अर्थ काय? गुबगुबीत, गोंडस असे पक्षी, लहान पक्षी. गोंडस, गोंडस म्हणजे छानपैकी दिसणारे. गोंडस म्हणजे छानपैकी दिसणारे पक्षी बाळांनो. ओके, 5 म्हणजे 5, हे तुम्हाला कल्पना आहे. 5 पक्षी. फ्लफी, गुबगुबीत, छानपैकी गोंडस दिसणारे पक्षी. आणि अशा पद्धतीने रॉबिन्स बघा. आता रॉबिट आणि रॉबिन्स याच्यामध्ये फरक. रॉबिट म्हटलं तर ससा, बरोबर, आणि रॉबिन्स म्हणजे एक गाणारा पक्षी. रॉबिन्स एक गाणारा पक्षी. याविषयी इथे सांगितलं की 5 गुबगुबीत छानपैकी गोंडस गाणारे पक्षी आहेत. किती पक्षी बाळांनो? 5, म्हणजे गाणे गाणारे 5 गुबगुबीत पक्षी आहेत. तर आपल्याला या कवितेमध्ये छानपैकी कवितेचा ओळी तुम्हाला पाठांतर करायचे, अर्थ समजून घ्यायचे. आपल्याला इथे फक्त कवितेच्या ओळी विचारल्या जातात. त्यामुळे कविता पाठांतर करणे गरजेचंच आहे. सांगण्याची गरज नाही तुम्हाला. आणि सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित करत जा, समजावून घेत जा. आलं लक्षात की इथे आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपण परीक्षा सर परीक्षा होईल का, होणार की नाही सांगता येत नाही. शासन जो निर्णय देईल त्या निर्णयावर परीक्षा होईल. 1ली ते 9वी पर्यंत आजपर्यंत कोणत्याही वर्गाची परीक्षा झालेली नाहीये आणि पुढे 100% परीक्षा होईल असं आपण गृहीत धरू आणि शाळा चालू झाल्यावर आपण पुन्हा रिव्हिजन घेऊया. आलं लक्षात? त्याच्यामुळे आपला अभ्यास चालू ठेवा. आम्हाला तिकडून जशा सूचना येतात शासनाकडून त्या पद्धतीने आम्ही करतो. आलं लक्षात बाळांनो? परंतु अजूनपर्यंत कोणत्याही वर्गाची परीक्षा किंवा सराव परीक्षाही झालेल्या नाहीयेत. परंतु अभ्यास मात्र आपला चालू आहे, शिकवणं चालू आहे. आलं लक्षात? जेव्हा आपल्या शाळेतील मोठ्या मॅडम आपल्याला सूचना देतात, मोठ्या मॅडम, त्या पद्धतीने आम्ही करतो. शासनाचे वरून साहेबांचे आदेश येतात त्याप्रमाणे आम्ही करतो. ज्या दिवशी सांगणार की परीक्षा घ्या त्याच्या आधी आम्ही तुम्हाला कल्पना देणार. कमीत कमी 15 दिवस आधी कल्पना दिली जाईल की परीक्षा होणार आहेत, परीक्षा ह्या तारखेला घेतली जाणार आहे, वेळापत्रक दिलं जाईल. आलं लक्षात बाळांनो? सगळ्या गोष्टी वेळेवर होतील आणि होणार अशी अपेक्षा आपण बाळगूया. आपलं काम चालू ठेवूया. तुम्हाला सांगितलं 5 फ्लफी लिटल रॉबिन्स, एक गाणारा पक्षी. म्हणजेच मग 5 म्हणजे 5 गुबगुबीत गोंडस असे लहान पक्षी, गाणारे पक्षी याविषयी सांगितलेलं आहे. बघा, 5 फ्लफी लिटल रॉबिन्स. 5 फ्लफी लिटल रॉबिन्स look up at the sky. Look up at the sky. Sky माहिती तुम्हाला बाळांनो? आकाश. आता लक्षात घ्या, लिटलचे जे लहान लहान पक्षी आहेत याविषयी सांगितलेलं आहे. रॉबिन्स
गाणारा पक्षी, गाणे गाणारा पक्षी. इट वॉज टाइम टू, बघा टाइम टू लिव्ह द नेस्ट. नेस्ट पुढचे माहिती तुम्हाला, नेस्ट पुढचे, की आपल्याला जे नेक्स्ट की पुढे ज्या गोष्टी होणार आहेत, पुढे ज्या गोष्टी होणार आहेत त्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. फ्लायू, रॉबिन्स, बघा लिव्ह बाहेर पडणे म्हणजे बाहेर पडणारे, बरोबर, बाहेर पडणारे याविषयी. इट वॉज टाइम टू लिव्ह द नेस्ट, पुढील अँड फाइंड आउट हाऊ टू फ्लाय. आता फ्लाय म्हटलं की सगळ्यांना माहिती उडणे, म्हणजे जे पक्षी उडतायत याविषयी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. उडणाऱ्या पक्ष्यांविषयी या कवितेमध्ये आपल्याला समजावून दिलेले आहे. for flattered of, but once was full of fear. He said, "It's far to how I think I'll stay right here." "Come on," said the others, flying freely in the sun. So their little brother tried it and found that it was fun. बघा की आपल्याला काही गोष्टी की चांगल्या गोष्टी, आता फिल्टर फ्लाइट्स ऑफ म्हणजे उडत पक्षी जसे पंख हलवतात, फडफडीत असतात. पंख हलवणे, फडफडणे आपण म्हणतो की फडफडत आहे पंखे वगैरे, फडफडत निघाले म्हणजे पंख हलवत ते बाहेर निघालेले आहेत. ओके. आणि टू हाऊ की खूपच उंच, म्हणजे ते खूपच उंच गेलेले आहेत आणि अगदी तेथेच ते राहणार आहेत आता. फ्रॉली आणि मुक्तपणे, मोकळेपणाने ते फिरतायत. आणि ट्रायड म्हणजे काय ते, आणि जे लहान आहेत ते उडण्याचा प्रयत्न करत आहेत. फन ते खूप मजा घेत आहेत, उडण्याची मजा घेत आहेत. आलं लक्षात बाळांनो. तर ते जे गुबगुबीत पक्षी आहेत ते पक्षी आपल्याला छानपैकी ते पक्षी दिसतायत. फ्लफी, गुबगुबीत गाणारे पक्षी गातायत. रॉबिन्स गाणारे पक्षी. लिव्ह ते बाहेर, आणि गाण्यासाठी ते पक्षी लिव्ह बाहेर पडलेले आहेत, बाहेर पडलेले ते निघालेले आहेत. फिल्टर फ्लिटी, बघा फिल्टर फ्लिटी म्हणजे काय, ऑफ की उडत पंख. बघा फिल्टर फ्लिटी म्हणजे काय, जे त्यांचे जे पंख आहेत त्या पंखांविषयी फिल्टर फ्लिटी जे उडणारे, जे त्यांचे जे पंख आपण त्यांना म्हणतो ते हवेमध्ये जे उडतात, त्या उडणाऱ्या पंखांविषयी ते सांगितलेले की ते उडत आहेत, पंख फडफडत आहेत. आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतोय,
पक्षी पंख फडफडत आहेत आणि फडफडत उडत ते निघालेले आहेत. आणि टू हाऊ की अशा पद्धतीने ते टू हाऊ आउट. बघा, आउट म्हणजे बाहेर. टू आउट ते बाहेर निघालेत, खूपच उंच गेलेले ते आता. आणि अगदी एकदम म्हटलं तर आपण काही गोष्टी म्हणतो बघा, स्टोरी राईट हिअर. अगदी ते तेथेच आता फिरणार आहेत. तेथेच ते आता फिरणार आहेत. इकडे तिकडे ते आकाशामध्ये तिथेच ते फिरणार आहेत. बट वन वॉज फुल ऑफ फिअर. अशा पद्धतीने. आणि ते इकडे तिकडे बघा, आय थिंक ऑल स्टे राईट हिअर. स्टे राईट हिअर. तर काय म्हटले त्यांनी, स्टे राईट हिअर, की ते अगदी तेथेच राहणार आहेत आणि फ्रॉली मोकळेपणाने ते फिरणार आहेत, खेळणार आहेत, मौज मजा करणार आहेत. ते पक्षी आपल्या चित्रामध्ये दाखवलेले आहेत बाळांनो. ट्राईड. आणि ते प्रयत्न, जे लहान आहेत ते सुद्धा फिरण्याचा, खेळण्याचा, मोठ्यांबरोबर मौज मजा करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते 5 पक्षी बघा, मोठे पक्षी दाखवलेत, त्याच्यापैकी थोडे लहान असे दाखवलेले आहेत. आणि ते एकमेकांबरोबर खूप मौज मजा प्रयत्न कर. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. आणि प्रयत्न करत आहे आणि फन खूप मजा मौज करत आहेत. खूप मौज मजा करत आहे. छानपैकी अर्थ तुम्हाला समजलेला असेल बाळांनो कवितेचा. आणि इथेच कविता संपलेली आहे. आपल्याला पेज नंबर 85 वरती क्वेश्चन दिलेलं आहे. कंप्लीट द फॉलोइंग. बघा, जो क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन आहे आणि तेवढा एकच क्वेश्चन आपल्याला करायचा आहे, बाकी काही करायचं नाही. आलं लक्षात? बाकी आपल्याला करण्याची गरज नाहीये. तर त्यांनी क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग याच्यामध्ये 2 वाक्य दिलेले आहेत फक्त त्यांनी. पहिलं वाक्य, इट वॉज टाइम टू. बघा, डॅश डॅश दिलेला आहे बाळांनो. आलं लक्षात? त्यांनी डॅश डॅश दिलेलं आहे आणि ते आपल्याला ते कंप्लेंट म्हणजे आपल्याला ते वाक्य आपल्याला काय करायचं बाळांनो, पूर्ण करायचं आहे. कंप्लेंट द फॉलोइंग इन ॲज मेनी. बघा, डिफरन्स. तर आपल्याला जे प्रॉब्लेम्स वगैरे असतात, आपल्याला जी शंका असते ती आपण विचारू शकतात. आलं लक्षात? काय शंका असेल तर नक्कीच विचारता. परंतु आपल्याला फक्त इथे क्वेश्चन 2 दिलेलं आहे. कंप्लीट तो तेवढे ते 2 वाक्य तुम्हाला पूर्ण करायची. तर पहिलं वाक्य, इट वॉज टाइम टू आणि डॅश डॅश म्हटले. तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही भरू शकतात. तुम्ही 4 ते 5 वाक्य तयार करू शकतात. कमीत कमी 5 वाक्य तुम्ही तयार करायला पाहिजेत. आलं लक्षात? ते पहिलं वाक्य काय दिलंय त्यांनी, एक वाक्य, इट वॉज टाइम टू डॅश डॅश. तिथे आपण भरू शकतो गो टू स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे. ते झोपी गेले वगैरे किंवा झोपले वगैरे अशा पद्धतीने आपण ते एक वाक्य भरू शकतो. आणि दुसरं वाक्य दिले, इट्स फॉर टू. बघा, इट्स फॉर टू. आता आपल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही भरू शकतात. बरोबर आहे? तुमच्या पद्धतीने तुम्ही भरू शकतात. तर तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ते तुम्हाला भरायला हरकत नाही आणि तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ती वाक्ये करू शकता. इट वॉज फॉर टू. तुम्हाला डीप इन द सी. तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ते वाक्य तुम्हाला सोपे जातील त्या पद्धतीने तुम्ही 5 वाक्ये तुम्ही ते तयार करा. बघा,
त्यांनी काय म्हटले पहिलं वाक्य, इट्स फॉर टू डीप इन द सी. बघा हे भरू शकता तुम्ही त्या पद्धतीने. इट्स फॉर टू, दुसरं वाक्य इट्स फॉर टू असं दुसरं वाक्य दिलेलं आहे. पहिलं दिलं होतं इट वॉज टाइम टू, इट्स वॉज टाइम टू डॅश डॅश, त्याची तिथे भरू शकता गो टू स्लीप, झोपणे. आणि दुसरे इट्स फॉर टू डॅश डॅश, तिथं भरू शकता तुम्ही डीप इन द सी. बघा डीप इन द सी. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करा किंवा भरा, तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आलं लक्षात? या पद्धतीने आपल्याला आपण पूर्ण करा, तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने करा. 5 वाक्य तयार करायची आहेत. ओके बाळांनो, इथेच ही कविता संपलेली आहे. पुन्हा मी एक वेळा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करतो, त्या पद्धतीने तुम्ही करा. 5 fluffy little robins looked up at the sky. It was time to leave the nest and find out how to fly. For little splitty off, but one was full of fear. He said, "It's for to how I think I'll stay right here." "Come on," said the others, flying freely in the sun. सन सूर्य सांगायचं मी तुम्हाला विसरलं, सन सूर्य. So their little brother tried it, try करणे, प्रयत्न करणे, and find that it was fun. मौज मजा. समजलं बाळांनो? अशा पद्धतीने तुम्ही सराव करायचा आहे, कविता पाठांतर करायची आहे.